MPSCच्या तयारीमध्ये कन्सिस्टन्सी राखणे हाच यशाचा मार्ग आहे. अभ्यासाचा डोंगर हा काही एका दिवसात सर होत नाही, तर आपण रोज टाकलेल्या छोट्या छोट्या पावलांनी तो सर होतो. तर यासाठी खूप महत्त्वाच्या अशा काही टिप्स मी सांगत आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे 0 डे पाळा. म्हणजे असा एकही दिवस जाऊ देऊ नका ज्या दिवशी तुम्ही काहीच अभ्यास केला नाही किंवा काहीच वाचले नाही. भलेही तुम्ही थकले असाल किंवा तुम्हाला अभ्यास करण्याचा मूड होत नसेल, तरी किमान 30 मिनिट तरी करंट अफेअर्स वाचा किंवा मग PYQ सॉल्व्ह करा, तुम्ही ज्या एक्झामची तयारी करत आहात त्यासाठीचे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या अभ्यासाचं मायक्रो प्लॅनिंग करा. म्हणजे काय, तर तुम्ही तुम्हाला अवेलेबल असलेल्या टाईमनुसार ना तुमच्या अभ्यासाचे सेशन्स करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फुल टाईम स्टडी करताय तर तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल हे सेशन्समध्ये असावं. फॉर एक्झाम्पल मॉर्निंग सेशनमध्ये एक सब्जेक्ट करा, त्यानंतर आफ्टरनून सेशनमध्ये तुम्ही PYQ सॉल्व्ह करू शकता आणि त्यानंतर इव्हिनिंग सेशनमध्ये परत एकदा दुसरा सब्जेक्ट घ्या. त्यानंतर तिसरी सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे ना की रिव्हिजन हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. कसं आहे, MPSCमध्ये कसं आहे की नवीन वाचण्यापेक्षा जुनं वाचलेलंच आठवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी 5+2 हा फॉर्म्युला वापरावा असं मला वाटतं. तर 5+2 फॉर्म्युला काय आहे, तर 5 दिवस नवीन वाचा आठवड्यातले, म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुम्ही 5 दिवस कोणता एक सब्जेक्ट किंवा तुमच्या सेशन्सनुसार तुम्ही 2 सब्जेक्टही करू शकता. आणि सॅटर्डे संडे म्हणजे जे 2 दिवस आहे तेव्हा त्या 5 दिवसांमध्ये जे काही तुम्ही स्टडी केलंय तर त्याचीच रिव्हिजन करा. हे खूप हेल्पफुल ठरतं.